जो आज साहिबे मसनद है कल नहीं होंगे, किरायेदार है जाती मकान थोडी आहे। ही शायरी खरं तर 5 वर्षांसाठी निवडून आलेल्या सगळ्याच राजकीय मंडळींनी लक्षात ठेवावी अशी शायरी आहे। कारण सध्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा फोडाफोडीला सुरुवात झाली आहे। ठाकरेंचे 6 खासदार फुटलेत हे आता कन्फर्म झालंय। पण याच राजकीय घडामोडींमुळे पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या काळातल्या शिवसेनेची चर्चा होते। विशेष म्हणजे आमदारांच्या बंडखोरीनंतर बाळासाहेबांनी जे केलं होतं तो इतिहास आता पुन्हा चर्चेत येतोय। हो, बाळासाहेब ठाकरे हयात असताना सुद्धा शिवसेनेत झालेली बंडखोरी आणि त्यानंतर शिवसैनिकांनी बंडखोरांना दिलेली उत्तरं हे महाराष्ट्रातल्या राजकीय इतिहासातलं एक वादळी पर्व होतं। छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक यांच्यासारख्या नेत्यांनी तेव्हा बंडखोरी केली होती। तेव्हा नेमकं काय झालं होतं सगळी स्टोरी पुढच्या काही मिनिटात सांगतो। नमस्कार, मी सुधीर काकडे, लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे। शिवसेनेतून एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे। पक्षातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि नारायण राणे यांनी शिवसेनेला रामराम ठोकलाय। बाळासाहेबांच्या काळात छगन भुजबळ, गणेश नाईक आणि नारायण राणे या 3 बड्या नेत्यांनी बंडखोरी केली आणि त्याला जे प्रत्युत्तर मिळाले, सोडून गेलेल्या आमदारांचं पुढे जे झालं ते सगळं टप्प्याटप्प्यानं सांगतो। शिवसेनेला पहिलं मोठं भगदाड पाडलं छगन भुजबळांनी। 1991 मध्ये शिवसेना नेते छगन भुजबळ यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान 18 आमदारांसह शिवसेनेत पहिलं मोठं बंड घडून आणलं। मनोहर जोशींना विरोधी पक्ष नेतेपद दिल्यामुळं भुजबळ नाराज होते। त्यांनी वेगळा गट स्थापन करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला। भुजबळांनी बंड केलं हे जेव्हा बाळासाहेबांना कळलं तेव्हा बाळासाहेब कमालीचे संतपले। त्यांनी जाहीर सभांमधून भुजबळांचा लखोबा लोखंडे असा उल्लेख केला, त्यांच्यावर घणाघाती टीका केली। पण दुसरीकडे शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून भुजबळांच्या समर्थकांना चोपलं, त्यांच्यावर हल्ले केले। मुंबईत बंडखोर आमदारांची कार्यालय फोडण्यात आली। बंडात सहभागी झालेल्या आमदारांना मुंबईत फिरणं कठीण झालं। अनेक आमदारांना शिवसैनिकांच्या मारहाणीला सामोरं जावं लागलं। या भीतीनं काही आमदारांनी पुन्हा मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांची माफी मागितली। ते पक्षात परत गेले। सोडून गेलेल्या आमदारांचं पुढे काय झालं? भुजबळांसोबत गेलेल्या 18 आमदारांपैकी 12 आमदारांचं बंड हे कायदेशीर ठरलं, पण बाकीचे आमदार हे परत गेले। पण त्यानंतर 1995च्या विधानसभा निवडणुकीत भुजबळांसोबत गेलेल्या या बहुतांश बंडखोर आमदारांना शिवसैनिकांनी आणि जनतेने पाडलं। निवडणुकीत त्यांचा पराभव झाला। स्वतः भुजबळ माझगाव मतदारसंघातून बाळा नांदगावकर यांच्याकडून पराभूत झाले। बंडखोरांपैकी बहुतेकांचं राजकीय करिअर हे संपलं किंवा ते मेनस्ट्रीम पॉलिटिक्सच्या बाहेर फेकले गेले। शिवसेनेत दुसरं बंड केलं होतं गणेश नाईकांनी। सध्या वनमंत्री असलेल्या गणेश नाईकांचे 1995 मध्ये युती सरकारमध्ये असताना बाळासाहेबांशी मतभेद झाले होते। 1999 मध्ये त्यांनी शिवसेना सोडली आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। याचं कारण होतं ठाण्यातली वर्चस्वाची लढाई। गणेश नाईक यांचं नवी मुंबईत आणि ठाणे पट्ट्यात मोठं वर्चस्व होतं, त्यामुळे नाईकांच्या या बंडानंतर बाळासाहेबांनी आनंद दिघेंना नाईक यांचं वर्चस्व मोडण्यासाठी जबाबदारी दिली आणि पुढे दिघेंचं प्रभुत्व वाढत गेलं। पण तेव्हा चिडलेल्या बाळासाहेबांनी थेट नवी मुंबईत एक सभा घेतली होती। शिवसेना कोणत्याही व्यक्तीपेक्षा मोठी आहे हे ठणकावून त्यांनी सांगितलं होतं। शिवसैनिकांनी नाईक यांच्या स्थानिक साम्राज्याला रस्त्यावर निवडणुकीत दोन्हीकडे आव्हान दिलं। गणेश नाईक पुढे स्वतःच्या ताकदीवर मोठे झाले, राष्ट्रवादीत ते मोठे नेते बनले। नवी मुंबईत त्यांची पकड कायम राहिली। पण त्यांच्या सोबत जे गेलेले होते त्या सगळ्या स्थानिक नेत्यांना शिवसेनेच्या रोषाचा बरेच वर्ष सामना करावा लागला। नाईक यांचं राजकीय अस्तित्व टिकलं तरी शिवसेनेतून बाहेर पडल्यामुळे ठाणे, नवी मुंबईत अनेक निष्ठावान शिवसैनिक नाईकांपासून दुरावले गेले। तिसरं मोठं बंड, सगळ्यात मोठं म्हणता येईल, नारायण राणेंचं बंड। 2005 मध्ये शिवसेनेतलं हे सगळ्यात मोठं आणि नाट्यमय बंड राणेंनी घडवलं। उद्धव ठाकरे यांच्या कार्याध्यक्षपदाला आणि नेतृत्वाला थेट विरोध करत राणेंनी डझनभर आमदारांसह पक्ष फोडला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला। नारायण राणे हे बाळासाहेबांच्या जवळचे होते। बाळासाहेबांनी त्यांना मुख्यमंत्री केलं होतं, त्यामुळे या बंडानं बाळासाहेबांना मोठा धक्का बसला, ते दुखावले गेले। त्यांनी राणेंची हकालपट्टी करताना माझ्या पाठीत खंजीर खुपसलाय अशी भावना व्यक्त केली। राणेंच्या बंडानंतर मुंबईत शिवसेना आणि राणे समर्थक आमने सामने आले। वांद्र्यातल्या राणेंच्या घराबाहेर शिवसैनिकांनी जोरदार निदर्शनं केली, दगडफेक केली। शिवसेनेनं त्यांच्या पुढे मतदारसंघात जाऊन सुद्धा आपली सगळी ताकद उभी केली। स्वतः उद्धव ठाकरे यांनी कोकण पिंजून काढलं। नारायण राणेंनी आपल्यासोबत जवळपास जे 11-12 आमदार नेले होते त्यांनी आमदारकीचे राजीनामे दिले आणि ते काँग्रेसच्या तिकिटावर पोटनिवडणुका लढले। मालवणच्या पोटनिवडणुकीत राणे जिंकले, पण शिवसेनेनं त्यांना तिथं सुद्धा टफ फाईट दिली।
पण दुसरीकडे राणेंच्या सोबत गेलेले जे आमदार होते, विनायक निमन, श्याम सावंत, जयेंद्र साळगावकर, माणिकराव कोकटे, या सगळ्या आमदारांना पुढच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या आक्रमकतेमुळं आणि मतदारांच्या नाराजीमुळं पराभवाचा सामना करावा लागला. काही जण यावेळेला राजकारणातून बाहेर फेकले गेले. खुद्द नारायण राणेंना सुद्धा नंतरच्या काळात शिवसेनेच्या वैभव नायकांकडून कुडाळ मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे इतिहास साक्षी आहे की जेव्हा जेव्हा शिवसेनेत बंड झालंय तेव्हा तात्कालिक दृष्ट्या का होईना पक्षाला मोठे धक्के बसले होते. पण बाळासाहेब ठाकरेंच्या शब्दावर जीव ओवाळून टाकणाऱ्या शिवसैनिकांनी तेव्हा रस्त्यावर संघर्ष केला, निवडणुकांमध्ये संघर्ष केला आणि बंडखोरांना धडा शिकवला होता. बंडखोर नेते गेले तरी संघटना आणि सामान्य मतदार मातोश्री सोबत राहिल्याचं या इतिहासातून स्पष्ट दिसलेलं आहे. एकूणच सगळे बंड पाहिले तर छगन भुजबळ किंवा नारायण राणे यांच्यासारखे अपवाद वगळता त्यांच्यासोबत गेलेल्या 90% नेत्यांचं, आमदारांचं राजकीय भवितव्य संपुष्टात आलंय किंवा त्यांनी पुन्हा कधीच पूर्वीसारखं राजकीय वैभव त्यांना पाहता आलं नाही. उद्धव ठाकरेंनीही पक्ष फुटल्यानंतर शिवसेनेचे तब्बल 9 खासदार 2024च्या निवडणुकीत निवडून आणले, पण नंतर त्यांचा विधानसभेत फारसा त्यांचं प्रभुत्व दिसलं नाही. त्यानंतर आता पुन्हा उद्धव ठाकरेंचे 9 पैकी 6 खासदार फोडले गेलेत आणि त्यानंतर संजय राऊतांनी या खासदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही अशी थेट धमकी वजा इशारा दिलेला आहे. एकूणच अशी ही सगळी शिवसेना आणि शिवसेनेतल्या बंडखोरीची कहाणी होती. यातून काय लक्षात आलं ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा. पण सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींबद्दलची तुमची मतं सुद्धा कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा. असेच इंटरेस्टिंग राजकीय विषय आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा.